हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतो आहे 11th स्टँडर्ड केमिस्ट्री चॅप्टर नंबर 7, तो म्हणजे मॉडर्न पेरियोडिक टेबल. तर इथून जी इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे तिला सुरुवात होते. सो बेसिकली मॉडर्न पेरियोडिक टेबलमध्ये काय काय करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ॲज युजल सगळ्या चॅप्टर्समध्ये सगळंच काही इम्पॉर्टंट असतं, पण तुम्ही जर एक्झामच्या आधी वगैरे अभ्यास करताय तर काय अभ्यास केला पाहिजे किंवा काय स्किप केलं पाहिजे हे आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. सो बेसिकली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मेटल्स, नॉन मेटल्स, मेटलाइट्स हे तुम्हाला माहिती असेल काय आहे, आपण पहिल्या चॅप्टरमध्येच पाहिले. सो डोबेअरन्स स्ट्रेन, न्यूलँड ट्रेन किंवा न्यूलँडचे ऑक्टेव्स हे पण तुम्हाला माहिती आहेत. सो आता सध्या तुम्ही हे स्किप केलं तरी पण चालेल, ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट इथे तुम्हाला पाहायला मिळतं आहे डिमेट्री मेंडेलीव यांनी जो काही एक पेरियोडिक लॉ दिला होता त्याचं स्टेटमेंट पाहायला मिळतं आहे. सो हे स्टेटमेंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे स्टेटमेंट एका मार्कला तुम्हाला लिहायला येऊ शकतं किंवा MCQsमध्ये यातलं कुठलं तरी एखादं वर्ड हाईड करून, जसं की या ठिकाणी ॲटॉमिक मासेस आहे तर ह्याला हाईड करून दिलं जाऊ शकतं. आणि मग ऑप्शन्समध्ये ॲटॉमिक मास, ॲटॉमिक नंबर असे तुम्हाला ऑप्शन्स दिले जाऊ शकतात, ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ओके. सो बेसिकली मेंडेलीफबद्दल या ठिकाणी इन्फॉर्मेशन आहे, बट हे तुम्हाला ऑलरेडी 10thला होतं. सो हे जास्त करून आता नाही विचारलं जाणार. थोडंसं आपण अजून बाकीचे काही क्वेश्चन्स बघूया. जर तुम्हाला माहिती असेल तर या चॅप्टरचे किंवा याच्या आधीच्या सगळ्यात चॅप्टरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत, तुम्ही ते पण चेकआउट करू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, हे झालं डिमेट्री मेंडेलीव यांचा पेरियोडिक लॉ. त्याच्यानंतर मॉडर्न पेरियोडिक लॉ एक दिला होता, ज्याच्यामध्ये काय सांगितलं सेम तेच आहे, फक्त या ठिकाणी ॲटॉमिक नंबर्स आहे. सो तुम्हाला हा डिफरन्स लक्षात ठेवायचा आहे की आधी ॲटॉमिक मासेसच्या आधारे एलिमेंट्सला अरेंज केलं गेलं होतं आणि मॉडर्न पेरियोडिक टेबलमध्ये ॲटॉमिक नंबर्सच्या आधारे एलिमेंट्सला अरेंज केलं गेलं आहे. बाकी हे कोणी सुरुवात केली होती तर हेनरी मोझेलीने ॲटॉमिक नंबर्सनुसार अरेंज करायला सुरुवात केली होती. सो हे नाव हवं तर लक्षात ठेवू शकता. जे मॉडर्न पेरियोडिक टेबल आहे त्यालाच आपण लॉंग फॉर्म ऑफ पेरियोडिक टेबल असं पण म्हणतो. नेक्स्ट आहे स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पेरियोडिक टेबल. हे लिहायला येतं 2 मार्कांसाठी किंवा लिहितलं 3 मार्कांसाठी पण येऊ शकतं. तर या ठिकाणी तुम्हाला मॉडर्न पेरियोडिक टेबल काय म्हणजे लिहायचं आहे. मॉडर्न पेरियोडिक टेबल ॲटॉमिक नंबर्सच्या अकॉर्डिंग अरेंज केलं गेलेलं आहे हे लिहायचं आहे. त्याच्यामध्ये किती पिरियड्स आहेत, किती ग्रुप्स आहेत, किती ब्लॉक्स आहेत, S ब्लॉक, P ब्लॉक, D ब्लॉक, F ब्लॉक, S ब्लॉकमधल्या एलिमेंट्सला आपण काय म्हणतो, P ब्लॉकमधल्या एलिमेंट्सला काय म्हणतो, असं करून एकूण किती एलिमेंट्स आहेत, ॲक्टिनाइड सिरीज आहे, लेंथनाइड सिरीज आहे, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला ॲड करायच्या आहेत. हे तुम्ही नाही लिहिलं तरी पण चालेल, बट बेसिकली हा पॅरेग्राफ तुम्हाला लिहायचा आहे. आणि साधारणतः अशा पद्धतीने पेरियोडिक टेबल असणार आहे. या पेरियोडिक टेबलमध्ये तुम्हाला बरेचसे एलिमेंट्सची नावं आता सध्या पाठ झाली असली पाहिजेत, सिक्वेन्शियली पाठ झाली असली पाहिजेत. इवन तुम्ही जी पूर्ण F ब्लॉकचं आहे ते सोडून बाकी सगळं तुम्हाला पाठ झालं पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. आय होप की सगळ्यांनी इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन फाइंड आउट करता येतं. ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे. सो इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनच्या आधारेच फर्स्ट पिरियड, सेकंड पिरियड, थर्ड पिरियड याच्यामध्ये एलिमेंट्सला अरेंज केलं गेलेलं आहे. सो हे पण तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जातं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन इन पिरियड्स, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन इन ग्रुप्स, तर त्यावेळेस तुम्हाला हे लिहिता आलं पाहिजे. अगदी सगळं नाही पण तुम्ही एक एक्झाम्पल देऊन हे लिहू शकता, ठीक आहे. ओके. सो हे पण तुम्हाला दिलं जाऊ शकतं की रिझन्स, गिव्ह द रिझन्समध्ये तुम्हाला असे प्रश्न येऊ शकतात. जसं की या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन इन ग्रुप्स पण दिलेलं आहे. जास्त तुम्हाला एक्झाम्पल्स नाही लिहायचे, ते एक एक्झाम्पल लिहायचं आहे आणि इट विल बी ओके. आफ्टर दॅट ब्लॉक्समधला नाही विचारणार, आता ग्रुप्स झाले आहेत, पिरियड झाले आहेत, इतकं इनफ आहे. नेक्स्ट आहे कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला येऊ शकतात की P ब्लॉकच्या एलिमेंटचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, की हे कसे आहेत, त्याच्यामध्ये मेटल्स आहे, नॉन मेटल्स आहे, की मेटलॉइड्स पण आहे, किंवा याच्यामध्ये अजून काही प्रॉपर्टीज आहेत ग्रुप नंबर 13, 14, 15, 16, 17, 18 यांच्यामध्ये नोबेल गॅसेस वगैरे आहे त्याच्यामध्ये. सो हे P ब्लॉकसाठी, सिमिलरली S ब्लॉकसाठी, D ब्लॉकसाठी आणि F ब्लॉकसाठी तुम्हाला हे कॅरेक्टरिस्टिक्स येतील. आता हे खूप इझी आहे लक्षात ठेवणं. यातले तुम्हाला कुठलेही 4 कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवायचे आहेत, कारण हे फक्त 2 मार्कांना येतं. सो फक्त तुम्हाला 4 कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवायचे आहेत. पहिल्या ह्याच्यामध्ये तर ह्याच्यामध्ये पहिला म्हणजे S ब्लॉकमध्ये ग्रुप नंबर 1ला आपण अल्कली मेटल्स म्हणतो, ग्रुप नंबर 2मध्ये अल्कलाईन अर्थ मेटल्स आहेत, यांचा आयोनायझेशन एन्थॅल्पी लो आहे. असं करत करत तुम्ही कुठलेही 4 पॉईंट्स इथे बनवू शकता, ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, हे एक लक्षात ठेवा, MCQsमध्ये आलं तर येऊ शकतं की युरॅनियम नंतरचे जे काही एलिमेंट्स आहेत त्याला आपण ट्रान्स युरॅनियम, कारण युरॅनियमच्या नंतरचे आहेत, सो ट्रान्स युरॅनियम एलिमेंट्स असं आपण त्याला म्हणतो. त्याच्यानंतर ओके. सो तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनिंग इफेक्ट किंवा न्यूक्लिअर चार्ज, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज म्हणजे काय विचारलं जाऊ शकतं 2 मार्कांना.
सो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्जचं या ठिकाणी तुम्हाला फॉर्म्युला पण पाहायला मिळतो आहे. सो जर तुम्हाला इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्जबद्दल काही विचारलं तर तुम्हाला इथून डेफिनेशन घ्यायची आहे आणि इथून तुम्हाला फॉर्म्युला वगैरे थोडंफार ॲड करून मर्ज करून आन्सर लिहावं लागेल. बाकी येस, तुम्हाला प्रॉपर्टीज लिहायला येऊ शकतात. एक्सप्लेन पेरियोडिक ट्रेंड्स विथ रिस्पेक्ट टू ॲटॉमिक रेडियस किंवा विथ द हेल्प ऑफ ॲटॉमिक रेडियस असा प्रश्न येतो. तर त्यावेळेस तुम्हाला ॲटॉमिक रेडियस म्हणजे काय आहे, आपण ते कशामध्ये मेजर करतो, त्यासोबतच बॉन्ड लेंथ काय आहे हे थोडक्यात एक्सप्लेन करावं लागेल. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवू शकता. जर ॲटॉमिक रेडियसबद्दल लिहायला आलंच तर तुम्हाला लिहायला येईल. नेक्स्ट आहे, बाकी हे स्किप करू शकता. आयोनायझेशन एन्थॅल्पी फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे डेफिनेशन. हां, आणि तुम्हाला अशा पद्धतीने स्पीशीज दिले जाऊ शकतात आणि कोणाची रेडियस जास्त आहे Na+ची की याच्यामध्ये कोणाची रेडियस जास्त आहे असे प्रश्न येऊ शकतात. सो हे आजच तुम्हाला लिहायला वगैरे एवढं मोठं नाही येणार. फक्त तुम्हाला असे प्रश्न ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन ज्याला आपण म्हणतो हे येऊ शकतात. इवन हे तुम्हाला JEE किंवा नीटला अगेन CETला वगैरे MCQजमध्ये पण येऊ शकतात. सो असे प्रश्न करून ठेवा आणि याच्यामधून करायचं आहे आयोनायझेशन एन्थॅल्पी. डेफिनेशन करायची आहे आणि एक तुम्ही अशा पद्धतीने रिॲक्शन लिहून एक एक्झाम्पल देऊ शकता. बाकी नेक्स्ट तुम्हाला एक ट्रेंड माहिती पाहिजे की डाऊन टू द ग्रुप आयोनायझेशन एन्थॅल्पी डिक्रीज होते की इन्क्रीज होते आणि अलॉंग द पिरियड इन्क्रीज होते की डिक्रीज होते. कारण तुम्हाला अशा पद्धतीने क्वेश्चन्समध्ये विचारलं जाऊ शकतं. सो एक ट्रेंड तुम्हाला माहिती पाहिजे. बाकी तुम्ही जास्त थिअरी नाही केलं तरी पण चालेल. नेक्स्ट आहे इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. अगेन इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी म्हणजे काय आणि ग्रुप वाईज आणि पिरियड वाईज हिचा ट्रेंड काय आहे हे तुम्ही थोडक्यात लिहून ठेवू शकता बाजूला कुठेतरी. कारण प्रत्येक वेळी थिअरी रीड करण्यापेक्षा तुम्हाला जर हे शॉर्ट नोटमध्ये लिहायला आलं तर तुम्ही ॲज युजल हे बोल्डमध्येच लिहिले ते डेफिनेशन लिहिणार आहात, एक रिॲक्शन देणार आहात एक्झाम्पलसाठी आणि डिरेक्टली तो ट्रेंड लिहायचा. एवढं मोठं लिहायची गरज नाही आहे कारण 2च मार्कांसाठी येतं. ठीक आहे, नेक्स्ट ॲज युजल तुम्हाला अशा पद्धतीने कोणाची आयोनायझेशन एन्थॅल्पी जास्त आहे कमी आहे हे कोणाची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी जास्त आहे कमी आहे हे विचारलं जाऊ शकतं. सो तुम्हाला शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायचं आहे. जर तुम्हाला ट्रेंड माहिती असेल तर तुम्ही शॉर्टमध्ये याला एक्सप्लेन करणार आहात. नेक्स्ट आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पण अगेन डेफिनेशन बाय हार्ट करायची आहे आणि डाऊन टू द ग्रुप आणि अलॉंग द पिरियड याचं काय ट्रेंड आहे ते लक्षात ठेवायचं आहे. बाकी जास्त थेरॉटिकल जसं की या ठिकाणी सांगितलेलं आहे. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे की अलॉंग द पिरियड डिक्रीज होते की इन्क्रीज होते, डाऊन द ग्रुप काय होतं हे लक्षात ठेवायचं आहे. सो पहिल्यांदा ही डेफिनेशन आणि त्याच्यानंतर हे त्याच्यानंतर हे. ठीक आहे, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे केमिकल प्रॉपर्टीज. आता केमिकल प्रॉपर्टीजमध्ये ऑक्सिडेशन नंबर वगैरे हे सगळं आपलं ऑलरेडी रेडॉक्समध्ये पाहून झालं आहे. सो ते केमिकल प्रॉपर्टीजमध्ये येतं. नेक्स्ट आहे व्हॅलन्सीचा ट्रेंड कसा आहे. अगेन डाऊन द ग्रुप इन्क्रीज होते की डिक्रीज होते हे फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. खूप मोठे पॅराग्राफ लक्षात न ठेवता फक्त हे काही शॉर्टकट्स लक्षात ठेवा. जसं की कुठलंही तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक दिलं, मेटॅलिक प्रॉपर्टी दिली तर ती अलॉंग द पिरियड इन्क्रीज होणार की डिक्रीज होणार, अलॉंग द ग्रुप इन्क्रीज होणार की डिक्रीज होणार. सो हे तुम्हाला माहिती पाहिजे. बाकी तुम्ही एक्स्ट्राचं जे काही आहे ते नाही लक्षात ठेवलं तरी पण चालेल. ठीक आहे, जसं की या ठिकाणी सांगितलं आहे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस अक्रॉस द पिरियड अँड डिक्रीजेस डाऊन द ग्रुप. हेच मेटॅलिकमध्ये उलटं आहे. सो तुम्हाला ते फक्त कॅरेक्टरिस्टिक्स लिहिता आले पाहिजे. सिमिलरली रिॲक्टिव्हिटीमध्ये पण डाऊन द ग्रुप इन्क्रीज होणार की डिक्रीज होणार हे माहिती पाहिजे. बाकी तुम्ही एवढे सगळे एक्झाम्पल्स नाही लक्षात ठेवले तरी पण चालतील. फक्त एकदा वाचा कारण MCQजमध्ये जर आले तर तुम्हाला एलिमिनेट करून तरी ॲटलिस्ट आन्सर लिहिता आलं पाहिजे. हां, सो असे काही क्वेश्चन्स येऊ शकतात 2 मार्कांना. 2 नाही येणार, कुठलं तरी एकच येईल. ओके, ठीक आहे, हे नाही केलं तरी पण चालू शकतं. सो चॅप्टरमधले इंटेक्स्ट क्वेश्चन्स आपण पाहिलेत. आता आपण एक्सरसाइजमधले क्वेश्चन्स बघूया. सो असे MCQज तुम्हाला नक्की येऊ शकतात. तुम्हाला जर ट्रेंड माहिती असेल तर तुम्ही इझिली हे सगळे क्वेश्चन्स जे आहेत ते सॉल्व्ह करू शकता. सो MCQज तुम्हाला सगळे करायचे आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अगेन हे पण तुम्हाला ट्रेंड माहिती असेल. तुम्हाला फक्त ट्रेंड लक्षात ठेवायचे की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डाऊन द ग्रुप इन्क्रीज होणार की डिक्रीज होणार, आयोनायझेशन एन्थॅल्पी इन्क्रीज होणार की डिक्रीज होणार, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीचा काय आहे नेमकं ट्रेंड. सो हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर हे सगळे क्वेश्चन आरामात सॉल्व्ह होतील आणि तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्समध्ये पण ते लिहिता येईल. ठीक आहे, सो तुम्ही फक्त ते लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे हे एकदा ट्राय करून बघा की तुम्हाला जर ॲटॉमिक नंबर माहिती असेल किंवा ग्रुप वगैरे माहिती असेल तर तुम्ही इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहू शकता का वगैरे. नेक्स्ट आहे तुम्हाला आयोनायझेशन एन्थॅल्पी जर तुम्ही डेफिनेशन वगैरे पाहिले तर त्याच्या आधारे तुम्ही हे फाइंड आउट करू शकता आणि एकदा ट्राय पण करून बघा की त्याच्यावरचे न्यूमॅरिकल्स तुम्हाला येत आहेत का. न्यूमॅरिकल नाही ॲक्च्युअली ते, बट तरी पण जसं की या ठिकाणी विचारलेलं आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी विच ऑफ दी टू कॅन बी मेजर्ड एक्सपेरिमेंटली. हे तुम्हाला ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्समध्ये येऊ शकतं. त्याच्यानंतर
हां, तुम्हाला असं दिलं जाऊ शकतं ॲटॉमिक नंबर किंवा तुमच्याकडे इलेक्ट्रॉनिक कन्फिग्रेशन आहे आणि मग हे कुठल्या पिरियडमध्ये येईल, कुठल्या ग्रुपमध्ये येईल हे सांगा, असे क्वेश्चन्स पण येऊ शकतात. हे आपण ऑलरेडी सॉल्ड एक्झाम्पल्समध्ये पाहिलेलं आहे की कुठलं स्मॉलर आहे, कुठलं लार्जर आहे. ठीक आहे. हां, तुम्हाला असं देऊन इथले काही एलिमेंट्स विचारले जाऊ शकतात. हा कुठला पिरियड आहे, तो कुठला ग्रुप आहे, कुठे आयोनायझेशन एन्थॅल्पी इन्क्रीज होईल, कोणाचे जास्त असेल, असे प्रश्न येऊ शकतात. सो अगेन तुम्हाला फक्त ट्रेंड जरी माहिती असेल तरी पण तुम्ही हे सगळे क्वेश्चन सॉल्व करू शकता. डिफाईन वगैरे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. डिफाईनमध्ये काय येऊ शकतं. प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स आणि नॉन मेटल्स हे तुम्हाला माहितीच आहे. बेसिक प्रॉपर्टीज, कोणी शायनी आहे, कोण हार्ड आहे, कोण ड्युएबल आहे, कोण मेलिएबल आहे. सो तेच तुम्हाला फक्त लिहायचं आहे. आफ्टर दॅट गिव रिझन्समध्ये तुम्हाला करायचं आहे नोबेल गॅसेस ए आणि डी. ओके. बाकी असे जे क्वेश्चन्स आहेत हे पण नक्की करून ठेवा, कारण याचे आन्सर्स खूप इझी असतात. याचा आन्सर लिहिलं की 1 मार्क मिळतो, याचं लिहिलं की 1 मार्क मिळतो, याचं लिहिलं की 1 मार्क मिळतो. सो 3 मार्क आरामात मिळतात फक्त एकाच क्वेश्चनच्या आधारे. फक्त तुम्हाला अगेन ट्रेंड माहिती पाहिजे की ॲसिडिसिटी कुठे इन्क्रीज होते, कुठे डिक्रीज होते, ॲम्फोटेरिक म्हणजे काय आहे वगैरे, जेणेकरून तुम्ही असे क्वेश्चन सॉल्व करू शकता. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला एक बेसिक आयडिया मिळाली असेल की या चॅप्टरमधून काय काय येऊ शकतं. बाकी तुम्ही अगेन तुम्हाला दरवेळी मी सांगते त्याप्रमाणे की तुम्हाला जर एक साधारणतः डिसेंट स्कोर करायचा असेल तर फक्त एक्सरसाइज पण इनफ आहे, पण तुम्हाला फुल स्कोर करायचा असेल तर जे इंटेक्स्ट क्वेश्चन्स मी सांगितले ते तुम्हाला करणं गरजेचं आहे. डिसेंट स्कोर म्हणजे सपोज हा चॅप्टर 10 मार्कांना असेल आणि तुम्हाला साधारणतः 7 ते 8 मार्क्स चालत असतील तर तुम्ही फक्त एक्सरसाइजमधले क्वेश्चन केले तरी पण चालतील, एक 7 मार्क्ससाठी वगैरे. पण बाकी 30% तुम्हाला जर अजून एक्स्ट्रा पाहिजे असतील तर त्यासाठी तुम्हाला याच्यामधले जे क्वेश्चन्स आहेत म्हणजे चॅप्टरच्या मधले जे क्वेश्चन्स आहेत ते पण करावे लागतील. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स अँड बाय बाय.